नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थर्ड स्टँडर्डमधील 10 नंबरचा जो लेसन आहे प्रिटी ॲज अ पिक्चर या लेसनची क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर. फर्स्ट क्वेश्चन इज राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन अँड फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट डिड मिस नीना टेल द क्लास ऑन द फर्स्ट डे ऑफ स्कूल. Answer is on the first day of school, Miss Nina told the class that the last period on every Friday be story time. The next question, what did the children put the waste paper basket? And answer is the children put paper and pencil stubs in the waste paper of basket. Then second question, mention the things that make. तर फर्स्ट मेन्शन या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे अ क्लास अनटायडी आणि आन्सर या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. ॲज इट इज ते राईट करून घेऊ शकता. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे अ पर्सन अनटायडी. अनकम हिअर रेबिन्स अँड बेल्ट्स, अनडन शर्ट्स और ब्लाउज हँगिंग आउट, अनइव्हन सॉक्स, बटन्स एक्सेट्रा. नेक्स्ट क्वेश्चन इज राईट द ऑपोजिट वर्ड फॉर द फॉलोइंग. फर्स्ट ऑपोजिट वर्ड इज फर्स्ट, opposite word is last, then new, opposite word is old, happily, opposite word is sadly, crooked means wakda, and straight means सरळ. तर बघा, crooked means वाकडा, straight means सरळ. Then quickly, slowly, best, worst. The next question, open-ended questions. When do we say the following? Describe on situations when you will say that's no fair. Answer is we say this when we are cheated by the someone. Then next, that is much better. We say the when we are very much happy. The next question, fill in the blanks. Dash dash a plaint was undone dash dash help her. तर या ठिकाणी सिरिल आणि सोनिया राईट करा. त्यानंतर डॅश डॅश अँड द डॅश डॅश कुडंट फाइंड दिअर डायरीज. तर राहुल अँड अनवर. The next question, dash dash couldn't find the cap of pen. तर या ठिकाणी fill in the blanks is Sheila. The next question, dash dash had lost of cup from the water bottle, Bina. The next question, everyone was making noise. तर everyone is fill in the blanks. The next question, write the words for many for the following. तर या ठिकाणी मेनी, वन मेनी म्हणजे सिंग्युलर प्लुरल फॉर्म तुम्हाला राईट करायचे आहे. तर या ठिकाणी स्टोरी, स्टोरीज, डायरी, डायरीज, बॉक्स, बॉक्सेस, मिरर, मिरर्स, बॉ, बॉल्स, वॉटर बॉटल, वॉटर बॉटल्स. नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन ओपन एंडेड क्वेश्चन दिलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे वेअर विल यू पुट फॉलोइंग, मेन्शन टू अदर थिंग्स दॅट बिलॉंग दिअर. तर या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट दिलेला आहे पेन्सिल, कप, बनाना पील अँड डॉल. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी पेन्सिल, इंक, कंपॉस, एरेझर, शार्पनर. देन कप, इन किचन, सॅसर, मग्स. बनाना पील, in dustbin, vegetable peels, papers. The next, doll, in toy box or in doll house. Toy, cars, boards, board games, puzzle, etc. The next question, write whether the following statement are true or false. तर हा जो क्वेश्चन आहे या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. तुम्ही ॲज इट इज राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे यूज द फॉलोइंग पिक्चर इन सेंटेन्स ऑफ युअर ओन. तर या ठिकाणी तुम्हाला हे जे सेंटेन्स आहे तुम्हाला तुमच्या शब्दात राईट करायचं आहे. तर बघा, स्पीक अँड स्पेन,
आणि सेकंड आहे ॲज क्लीन ॲज विस्टल. तर या ठिकाणी तुम्हाला राईट करायचं आहे. तर या ठिकाणी ॲज इट इज राईट करून दिलेला आहे क्वेश्चन, तर तो तुम्ही राईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲड ED टू द फॉलोइंग वर्ड्स अँड राईट देम डाऊन. तर या ठिकाणी तुम्हाला वर्ड्स दिलेले आहे क्लीन, यर्न, लाफ, थिंक, पॅक अँड वॉन्ट. तर हे जे वर्ड आहेत या वर्डला फक्त तुम्हाला ED प्रत्यय लावायचे आणि ॲज इट इज तुम्हाला राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. राईट द ब्रीफली व्हॉट द स्टुडंट डीड ड्युरिंग द 5 मिनिट्स ड्रिल. तर या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट मिनिट, तर या ठिकाणी तुम्हाला ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती कंप्लीट करून दिलेली आहे. पुट द वेस्ट पेपर इन द बास्केट, स्ट्रेटन द डेस्क, थर्ड मिनिट्स tidied themselves, fourth minutes pick the bags, and fourth minutes sit down quietly to wait for Miss Nina. The next question, write down from the passage words that means. तर या ठिकाणी ही जी ॲक्टिव्हिटी आहे किंवा ॲन्सर आहेत हे कंप्लीट करून दिलेले आहे. ॲज इट इज राईट करून घ्यायचे आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे अंडरलाईन द वर्ड्स शोविंग द पोझिशन्स, डायरेक्शन्स ऑर टाइम्स. तर या ठिकाणी तुम्हाला अंडरलाईनसुद्धा राईट करून दिलेले आहे. तर बघा पोझिशन या ठिकाणी तुम्हाला राईट करून दिलेले आहे, अंडरलाईन करून दिली, तुम्ही ॲज इट इज बघून राईट करू शकता. त्यानंतर यूज द फॉलोइंग फ्रेज इन द सेंटेन्स ऑफ युअर ओन. तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या हे जे वाक्य आहेत तुम्हाला तुमच्या स्वतःचे तयार करायचे आहेत. तर बघा ॲज अ प्रिटी ॲज अ पिक्चर. तर या ठिकाणी तुम्हाला हे जे वाक्य आहे त्याचा वापर तुम्हाला तुमच्या वाक्यात करायचं आहे. तर बघा द रूम लुक प्रिटी ॲज अ पिक्चर. देन नेक्स्ट आहे ड्रीव अप, मदर ड्रीव अप द रूल्स ऑफ द फॉलोड ड्युरिंग द वॅकेशन्स. देन नेक्स्ट क्वेश्चन. तर या ठिकाणी ॲक्टिव्हिटी म्हणजेच प्रोजेक्ट. तर या ठिकाणी प्रोजेक्टमध्ये काही क्वेश्चन दिलेले आहेत. तर बघा राईट डाऊन एनी 5 थिंग्स यू डू टू टायडी अप द हाऊस. तर या ठिकाणी तुम्हाला या क्वेश्चनचं ॲन्सर जे आहे ते या ठिकाणी राईट करून दिलेले आहे. तर ते तुम्ही ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी सेकंड क्वेश्चन दिलेला आहे राईट द हेल्प ऑफ द कॅलेंडर. तर कॅलेंडरची मदत घेऊन हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे. तर या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. तर तो तुम्ही ॲज इट इज राईट करून घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ मच टाईम डू यू नीड टू गेट रेडी फॉर स्कूल, राईट इट इन द फॉलोइंग टेबल. तर या ठिकाणी तुम्हाला एक टेबल दिलेला आहे आणि तो सुद्धा कंप्लीट करून दिलेला आहे. तर तो तुम्ही ॲज इट इज बघून राईट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे लिस्ट डाऊन 5 ऑफ युअर फेवरेट स्टोरीज. तर या ठिकाणी तुम्हाला ज्या तुमच्या आवडत्या गोष्टी आहेत किंवा स्टोरी आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी राईट करून दिलेल्या आहेत. किंवा तुम्ही हा क्वेश्चन तुम्हाला ज्या आवडणाऱ्या स्टोरी असेल त्यांची तुम्ही नावे या ठिकाणी राईट करून घेऊ शकता. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आज आपण 3rd स्टँडर्डमधील 10 नंबरचा जो लेसन आहे प्रिटी ॲज अ पिक्चर या लेसनचे क्वेश्चन आन्सर आज आपण अभ्यासलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.